प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. मैदानाच्या बाहेर षटकाराचा झेल जर तुम्ही पकडता तर 100 रुपयाच्या कॅश प्राइस तुम्हाला मिळणार आहे. हे सर्वांसाठी आहे, मात्र जे खेळाडू खेळतायत त्यांना नसणार आहे. जे बाहेर बसलेत, जे मॅच खेळत नाही त्यांच्यासाठी हे बक्षीस आहे, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात होतोय. पंचांचा इशारा. क्षितिज दादा घरत यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. पहिला चेंडू कार्पेटला रोल करत स्ट्रेट निघून आलाय. तिकडे काय घडलंय तर आपण पाहतोय. खूप चांगला प्रयत्न तिकडे केला कल्पेश याने, मात्र चेंडू आपण पाहतोय बाउंड्रीला लागलाय कदाचित. तिकडे का बॉल घेऊन तो बाउंड्रीवरती तिकडे पडलेला आहे, पाय लागलाय त्याचा तिकडे, आणि हाच चौकार. बघा, एका ओव्हरमध्ये 5 षटकार किंवा 6 षटकार ठोका, तुम्हाला 6 किलो चिकन हे मिळणार आहे. जे 31st जोरात होणार आहे जो खेळाडू 6 किंवा 5 षटकार ठोकेल. ते चेंडूला सोडून दिलेला आहे. खूप चांगले चेंडू. या कामगिरीसाठी ओळखला जातो जितेंद्र बरफ हा गोलंदाज. फुलटा चेंडू आहे. मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारलंय आणि चेंडूला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार येतोय. ते बघा, अपील झालेली आहे, जोरदार अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. 10 धावा धावफलकावरती लागलेत. चेंडू टाकून झालेत 4. 4060. बघा, एखाद्या गाडीचं नंबर प्लेट ज्या प्रकारे असतं तशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. इथे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले. सूरज आहे तिकडे, सूरज दिंडा चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती आणि 1 धाव इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केली गेली. 11 धावा धाव फलकावरती. तुमच्या बाहेर चेंडू टाकला होता, इनफिल्डच्या वरून फटका केलाय. योगेश आणि सूरज धावतायत तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण सूरज करणं, फेकी देखील लगेच त्याने केलेली आहे. इथे 2 धावा घेण्याची संधी. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. नो चेंडूची हाताळणी ती झालेली आहे. मला ओव्हरस्टेप केले तिकडे गोलंदाजाने. यस, ओव्हरस्टेप तिकडे केलेली आहे. खेलपटच्या बाहेर हा चेंडू तिकडे पडलाय. बघा, भरपूर बाहेर हा चेंडू इथे टाकलेला आहे. बघा, इथे आणखीन एक मोठा फटका येताना दिसतोय. ठोकलाय षटकार. 6 धावा. वसईच्या बाजारी फिरतो शेजारी, वसईच्या बाजारी फिरतो शेजारी, ढोलक्या तेरे नाम, तिचा ढोलक्या तेरे नाम, तिचा नवरा तेरे नाम, तिचा ढोलक्या तेरे नाम, तिचा नवरा तेरे नाम.
नजर पोरीवरी बस मी गाडीवरी नजर पोरीवरी असं सांग मी सलमान खान येऊन नाक्यावरी बसून टपरीवरी येऊन नाक्यावरी बसून टपरीवरी तो खातो 120 पाव. थँक्यू डीजे. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वीस धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक टाकण्याकरता देवेश आलेला आहे. देवेश डोळे. ऑन साईडला ह्याची डोक्यावरून काढलाय. जितेंद्र आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव येणार आहे. या सिंगल धावेने धावसंख्या 21 या आकड्यावरती. महेंद्र पवार आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. चला महेंद्र पवार आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. बॅटचा एज लागलाय बघा. महेश भोईर याला आता माघारी परतावा लागणार आहे. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला जातो या अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या टीमला. पहिला गडी बाद झालाय. इथे देखील मिसटायमिंग झालाय बघा. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलाय. खाली क्षेत्र आहे तिकडे हा चेंडू पडला आणि 2 धावा या पूर्ण झाल्या. बघा क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे. देवेश याने जर प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल होऊ शकला असता. तर प्रयत्न झालेला नाहीये आणि आपण पाहतो की या 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या 23 या आकड्यावरती 23. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक यूट्यूबवरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी सेमीफायनलचा आपण हा मॅच पाहतोय. बॅटचा एज लागलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येताना दिसतो या इनिंग मध्ये. बाउंड्री. सन्माननीय लक्ष्मणजी कोल्हा साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. आणि महेंद्र आपण देखील संपर्क साधायचा आहे. व्हाईट बॉल. बेलकडी संघाचे महेंद्र आपण देखील संपर्क साधायचा आयोजकांशी. देवेश आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन. इथे बघा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सूरज तिकडे पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा तिकडे दिनेश याने केला होता मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. अजून या षटकातील एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 30. पुल करण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागतंय. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने
स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.50च्या सरासरीने ते वाटचाल झालेली आहे. 31 धावा धावफलकावरती लागतात. सन्माननीय लक्ष्मणजी कोल्हा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेत. 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक टाकण्याकरता कल्पेश थलकर. पहिला चेंडू पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू मैदानाच्या बाहेर झालाय गोल. षटकार. DJ Vicky. थँक्यू डीजे. बघा हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्टम इथे आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 6 धावांनी धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 37. ते बघा ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला. लॉंगर मध्ये अर्जुन थालकर आले होते. देवेश देखील आले बॅकअप साठी. मात्र चेंडू पुन्हा एकदा फरार, सीमारेषा पार, आलाय खणखणीत चौकार. पंच तिकडनं मॅच बॉल देखील आलेला मला वाटतंय. मॅच बॉल देखील आलाय तिकडनं. बघा आमचे व्हॉलेंटियर्स तिकडे तैनात केले गेलेत. लगेच त्यांनी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणून दिलाय. मात्र सावकाश जा. चेंडू आणण्यासाठी ज्यावेळेस जाता आपण थोडंसं सावकाशात धावत जाऊ नका. मला वाटते काल एका बाउंड्री पंचाचा थोडासा पायाला दुखावत झाली होती, कारण जास्त धावत गेला होता तो. तर आयोजकांनी सांगितले की आपण सावकाश जा, चेंडू मिळाला नाही तरी चालेल, मात्र सावकाश जा. इथे बघा आणखीन एक धमाका. हा चेंडू सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती येऊन पडलेला आहे. 6 धावांकरता आणखीन एक षटकार येताना दिसतोय. थँक्यू डीजे. दिनेश थापड इथे विध्वंसक रूप धारण करताना दिसतोय. बघा पहिल्या 3 मॅच मध्ये त्याची बॅट चालली नव्हती. पहिल्या 3 मॅच मध्ये समीर महेश यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र या सेमी फायनल मध्ये दिनेश थापड याची बॅट आपल्याला फिरताना दिसते आणि ती देखील वेगाने. इथे आणखीन एक धमाका. देवेश आहे, मात्र देवेशच्या डोक्याच्या वरना चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. थँक्यू. चेंडू जर बघितला तर लेंथ खूप चांगली होती, मात्र ज्या प्रकारे चेंडू आणि बॅट असा मेळ झालेला आहे, कनेक्शन खूप चांगलं झालं आणि चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर पाठवलं गेलं. भरपूर ताकद झोकली होती. दिनेश थापड पॉवर हिटर आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. राजेंद्र वसावला आहे तिकडे. चेंडूला चांगल्या प्रकारे त्याने फील्ड केलंय, पकडलंय आणि ते गडी बाद झालेला आहे. तो म्हणजे दुसरा.
थँक्यू डीजे. 5 बॉल टाकून झालेत. धावसंख्या 53. 53 धावा या धावफलकावर खर्च केलेत कल्पेश याने. निमेश थापड. निमेश आलाय आणि निमेश याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, यशस्वी झालाय, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. आदिवासी बंधू माझा घेऊन नाचणार आदिवासी बंधू माझा घेऊन नाचणार. थँक्यू. बघा या स्पर्धेतील 181 वा हा षटकार ठोकलाय. बघा 3 दिवसाचे हे षटकार आपण पाहतोय. आणि इकडे अजय घरात यांच्याकडे संधी होती झेल पकडण्याची. बघा 100 रुपये घालवलेत मित्र म्हणेन. क्षितिज दादा घरात यांच्याकडून हे प्राइज जाहीर झालेलं आहे. मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडा आणि 100 रुपये कमवा. आणि फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे. एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोका, 6 षटकार ठोका आणि 6 किलो चिकन. पहिला चेंडू अर्जुन थालकर याचा ब्लॉकमध्ये टाकला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. इथे एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धाव्याने धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 60 धावा धावफलकावरती. बघा कालच्या दिवसामध्ये 89 धावा हायस्कोर झाला होता आणि 77 धावा ज्या झाल्या होत्या चेस केल्या होत्या लोहारपाडा संघाने या मैदानावरती. म्हणजे 60-70 धावा या मैदानावरती काहीच नाहीये. कालच्या दिवसामध्ये तब्बल 77 धावा चेस झाल्या होत्या. धावसंख्या आपण पाहतो 61 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू टाकला होता. अर्जुन थालकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. षडाबोल करण्याचा प्रयत्न. शतरक्षक जितेंद्र बरफ जगलिंग अँड ड्रॉप रनिंग मध्ये तिकडे झेल पकडण्याचा प्रयत्न झाला आणि आपण पाहतो झेल हा सुटलाय. बघा या प्रकारे झेल पकडणं फार महत्वाचे असतात. आणि इतर सेमीफायनल आहे आणि सेमीफायनलमध्ये अशा चुका हे तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. एक सिंगल धावाली धावसंख्या 62. 62 धावा धावफलकावरती. समीरच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि समीर याने चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय. 6 धावा षटकार. बघा तिकडे प्रयत्न केला होता आपल्या बाउंड्री पंचांनी. जे आपले व्हॉलेंटियर्स त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला. 100 रुपये गमावलेत. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. राजेंद्र पोहोचतील का? भूषण देखील तिकडे आले होते. त्यानंतर दिनन आलेत. 3 जण आलेत तिकडे. मात्र भूषण यांनी हा चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 70 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या षटकातील चेंडू बाकी राहिलेत ते म्हणजे 2. पुन्हा एकदा खूप चांगला फटका इथे केला गेला आहे. फ्लॅट आहे. फ्लॅट 6 षटकार. बघा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 76 या आकड्यावरती. 76. 76 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील खूप चांगला फटका इथे केला गेलाय. व्ही शेप मध्ये सेफ झोन आहे. सेफ झोन मधून हा चेंडू सरळ निघून गेलाय. आपण पाहतो एक खेळाडू कक्ष आहे. टीम 94 खेळाडू कक्ष आणि त्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा चौकार आपण बघितलाय. धावसंख्या झालेली आहे 80 रन्स. 80 धावा. 81 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. म्हणजे प्रति षटकामागे 20.25 सरासरी ही राखावी लागणार आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. बघा हा स्कोर कार्ड आपण पाहतोय.
11 चेंडूमध्ये 31 धावा इथे नाबाद बनवल्यात समीर भुरकुंड याने. त्यानंतर 9 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या होत्या दिनेश थापड याने. तेच कारण हा स्कोर कार्ड आपण पाहतोय 80 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 80 धावा 81 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल आणि या 81 धावा पूर्ण करायच्या आहेत. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. एक्क्याऐंशी धावाचं टार्गेट आहे. पहिला चेंडू स्टॅम्पिंग झाला होता, बॅटचं एज लागलं होतं तिकडे. बघा महेश डोले या फलंदाजा करता बक्षीस जाहीर झालेलं आहे. टीटी तुषार तांगडी यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. इथे बघा अर्जुन याच्या बॅट मधून एक मोठा फटका येताना दिसतोय. निमेश याचे प्रयत्न 100% पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. महेश डोले अडचणीमध्ये इकडे आला होता. रिव्ह्यू इथे चेक केला जातोय. बघा आता रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे आपण वळलोय तर पहिली अगोदर बाउंड्री चेक केली जाईल, त्यानंतर रनआउट देखील चेक केला जाईल. चला अगोदर आपण बाउंड्री चेक करूया. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा चेंडूने उंची घेतली होती, पाहूया लांबी किती घेतलेली आहे, कारण निमेश होता तिकडे. वॉट एफर्ट्स, खूप चांगले एफर्ट्स. बघा बघा बाउंड्रीच्या भरपूर आतमध्ये होता तिकडे निमेश, आणि काय एफर्ट्स लगावलेत. उडता निमेश इथे पाहायला मिळतोय. बघा सागर सरांची रिॲक्शन देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. सुपर्ब, ब्रिलियंट, चांगले एफर्ट्स. बघा
पूर्णपणे स्वतःला बॉलवरती त्याने झोकून दिलं होतं. बघा चांगलं दृश्य. आता आपण रनआउट पाहूया. बाउंड्री तर सेफ आहे. चेंडू चांगल्या प्रकारे त्यांनी इकडे चांगल्या प्रकारे फील्ड केला गेलाय. त्यानंतर हा रनआउट आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघा निमेशने चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड केला. तिकडे किशोर आला. किशोरने चांगल्या प्रकारे हा थ्रो केला. बघा महेशच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे आणि महेश डोळे तिकडे अडचणीमध्ये येताना दिसतोय. पाहूया चेंडू यष्टांना लागलाय की नाही. ओहो हो, कदाचित हा चेंडू यष्टांना लागलाय की नाही हे पाहावं लागणार आहे. बघा बघा अगदी झूम आउट करून बघितलं जात आहे. झूम इन, झूम आउट, झूम इन दोन्ही केलं जाते. स्क्रीनवरती आपण पाहतोय. चेंडू लागलाय की हात लागलाय हे क्लिअर होत नाहीये या अँगलने, की दुसऱ्या अँगलने देखील दाखवलं जाईल आपल्याला. महेश डोळे अडचणीमध्ये आहे की अडचणीमधून बाहेर निघलाय. बघा फायनल मॅच आहे आणि फायनल मॅच मध्ये प्रेशर आमच्या तिसऱ्या पंचांवरती देखील आहे. प्रेशर तिकडे क्षेत्ररक्षकांवरती आहे, बॅट्समनवरती आहे, बॉलरवरती आहे आणि आमच्या तिसऱ्या पंचांवरती देखील आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनं दाखवलं जात आहे, कारण विकेट ही फार महत्वाची आहे. दोन्ही खेळाडूंच्या अनुषंगाने आपण पाहतोय. चला पाहूया पुन्हा एकदा. बघा समोरच्या अँगलने तर काही समजेल, आपण पाहूया. बघा आता बॉल तर यष्टांवरती लागलेला आहे, मात्र त्यावेळेस बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आले की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. बघा एकाच फ्रेम मध्ये आपल्याला दोन महेश पाहायला मिळत आहेत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद, विकेट. समझी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला समझी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. थँक्यू डीजे. बघा महेश थोडेसे निराश मनाने माघारी परताना दिसत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की विकेट त्यांची किती महत्वाची होती. आणि तुषार तांगडी देखील तिकडे थोडेसे नाखुश झालेत. फुलटा चेंडू आहे, या चेंडूला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुन थलकर नावाचा ब्रँड इथे दाखवतोय. येतो षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. बघा 81 धावा या बनवायच्या आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघाने 89 धावा या मैदानावरती ठोकल्या होत्या. लोहारपाडा संघाने 77 धावा चेस केल्या होत्या. म्हणजे 81 धावा या मैदानावरती नथिंग आहेत. मात्र बॅटिंग कशा प्रकारे होईल हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे.
दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय तिकडे. तीन चेंडू टाकून झालेत. धावसंख्या आपण पाहतोय 8. प्रति षटकामागे 20 धावा कंप्लीट करायच्या आहेत. इथे बघा टायमिंग झालाय. यस, आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे आणि तिकडे फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. बघा फलंदाजाने तिकडे रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तुम्हाला तो परत मिळेल, मात्र अनसक्सेस झाला तर तुम्हाला तो परत मिळणार नाही. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असेल. बघा पुन्हा एकदा धावची जी संधी निर्माण झाली होती, फलंदाजाने तर आउट दिलेला आहे, मात्र फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलाय. बघा जितेश आले होते तिकडे. बघा खूप सगळी कामगिरी तिकडे झाली आणि फलंदाज हा बाद असेल. विकेट. जसा पाणी पड नकोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नकोशी मला याद. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी गमावलेत. धावचीच्या स्वरूपात दोन्ही फलंदाज बाद झालेत. इथे देखील वेगवान चेंडू, ते तर्रार हा चेंडू ते टाकला गेलाय आणि हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. इथे बघा गोलीच्या वेगाने हा चेंडू निघून आलेला आहे. निमेश आहे तिकडे, पंच आमचे बचावलं तिकडे. षटक संपलंय. पहिल्या षटकात समीर येतोय. आता प्रति षटकामागे 23 धावा बनवायच्या आहेत. इथे बघा फटका खूप चांगला केलाय. निमेश आलाय आणि निमेशकडनं हा झेल सुटलाय. थोडासा कठीण होता हा झेल. बघा प्रति षटकामागे 23 धावा इकडनं आता बनवायच्या आहेत. तेवढं कठीण नाही आहे. अर्जुन जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या, कारण एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत आणि ते काम आता फक्त अर्जुन थालकरच करू शकतो. ते बघा चेंडूला दिशा देण्याचं काम करायचं होतं देवेश डोलेला, मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय.
इथे बघा मिस टायमिंग झालाय. दिनेश बघा पुन्हा एकदा दिनेश फ्रेम मध्ये आहे आणि दिनेश कुठलीच चुकी करत नाहीये. चांगला झेल त्याने पकडलाय. थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावरती. सॉरी 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा नेटवर्क स्लो असल्या कारणाने अपडेट ही थोडीशी उशिराने होते, लक्षात घ्या. युट्यूबवरती मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढा. जितेश आहे तिकडे. एक सिंगल धाव ही मिळाली. इकडे धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. आता इकडं आपण रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8च्या सरासरीने 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा कंपॅरिझन आपण पाहतोय स्क्रीनवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लहुपाडा संघाच्या 31 धावा होत्या. म्हणजे इकडे 17 धावेने थोडासा माघारी पडलेला आहे. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव हा संघ 12 मध्ये आता 65 धावा बनवायच्या आहेत. .50 म्हणजे प्रति षटकामागे आता 5 षटकार हे ठोकावे लागतील अर्जुन याला. आता हिट आउट या गेट आउट. बघा एका ओव्हरमध्ये 5 किंवा 6 षटकार जर आले तर 6 किलो चिकन हे मिळू शकतं आणि 31 हे जोरात होऊ शकतं खेळाडूची आणि त्याच्या साथीदारांची देखील. चला पाहूया. अर्जुन ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेलाय. महेश भोईर आहे तिकडे. चांगला थ्रो झालाय. मात्र 2 धावा आहे कंप्लीट. इकडनं आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. आता 11 चेंडूवरती 11 षटकार इथे ठोकावे लागणार आहेत. फुलटॉस चेंडू आहे. विनय आला होता तिकडे. विनय याला चेंडू हुलकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा आल्यात. इथे बघा चेंडूला फोर्स केलाय आणि हा चेंडू कुठे जाऊन पडलाय. तर हा षटकार येताना दिसतोय. दुसऱ्या अँगलने आपण पाहूया कशा प्रकारे चेंडू तिकडे जाऊन पोहोचलेला आहे. इथे आणखीन एक धमाका. किती धावा तर 4 धावा येताना दिसत आहेत. काही इंचाचा फरक आपण पाहतोय. चेंडू मैदानच्या आतमध्ये तिकडे जाऊन पडलेला आहे. धावसंख्या 33. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तर नाही, आता षटकारांची आवश्यकता आहे. ऑफ साईडला हा फटका केलाय. जितेश आलाय तिकडे. जितेश कडनं खूप चांगले क्षेत्ररक्षण झालं. बघा चेंडू त्याने फील्ड केलाय. 6 चेंडू 47 धावा मॅच जिंकण्याकरता विशाल थापड. 6 चेंडू 47 धावा मॅच जिंकण्याकरता विशाल थापड. शेवटचे अंतिम चेंडू 6 चेंडू टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. शॉर्ट रनअप आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय.
एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न अर्जुन तिकडे धावत होता. महेश याचा खूप चांगला थ्रो झाला होता. 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा एक सामना इकडनं जर बघितला तर थोडासा एकतर्फा होताना दिसतोय. बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. झेल पकडलाय. कल्पेश हा बांधून माघारी परतताना दिसतोय. पूर्णपणे या मॅच वरती जी पकड आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा या संघाने मजबूत केलेली आहे. बघा मागची स्पर्धा जर आपण बघितली तर अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा हा संघ कोलांड्याच्या मैदानावरती चॅम्पियन ठरला होता. म्हणजे डिफेंडिंग चॅम्पियन आहे. मनोज यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्माइल पाहायला मिळाली. ज्येष्ठांच्या मागे त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. चांगले क्षणचित्र टिपले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल. राजेंद्र गर्दा हा चेंडू डॉट येताना दिसला. इथे देखील एक चांगला चेंडू टाकला गेलाय. पूर्णतः आपण पाहतोय थांबवून ठेवलेला आहे बॅटर राजेंद्र याला. आता शेवटचा एक बॉल. जोरात मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. डॉट आलेला आहे. बघा तिकडे अपील झाली होती आणि रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. विकेट करता चला रेफर केला जातोय. स्टंपिंग केलेली आहे मनोज याने. चला पाहूया तिकडे. ओहो बघा स्टंपिंग दाखवली जाते. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये बघा पाय वरती राहिलाय आणि चेंडू यष्टांवरती लागलेला आहे. आणि बघा पाय जो आहे क्रिसच्या अगदी बाहेर आहे. आतमध्ये अजूनही आलेला नाही आहे. म्हणजे हा फलंदाज बाद असेल. विकेट. चांगली स्टंपिंग मनोज यांची झालेली आहे. बघा नजर होती पायावरती तिकडे मनोजाची. तर हळलक वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव फायनलमध्ये ते प्रवेश केलेला आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाने. चला आपण जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. दिनेश थापड मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडूमध्ये 31 धावा.